हॅलो, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन बसके. नुकताच आत्ता पेपर झाला गटक पूर्वपरीक्षा आणि दुपारपासून तुम्ही बघत असाल आपण टेलिग्राम चॅनलवर आत्तापर्यंत जे काही कंटेंट घेतलेलं आहे किंवा आपण जे बुक्स तयार केलेले आहेत अर्थनीती पब्लिकेशनचे त्याच्यातून किती रिफ्लेक्शन तुम्हाला दिसतं. काल परवा पण राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली त्याचे पण काही टाकलेले आहेत आणि आत्ता गटकचे पण टाकलेत. ठीक आहे. आणि बजेट आणि सर्वे त्याच्याबद्दल तर काही बोललं नको, प्रश्न आलेत. कंबाईनसाठी विशेषतः महत्त्वाचं आहे का नाही, करायला पाहिजे का नाही, या सगळ्या गोष्टी ऑलरेडी सांगितल्या होत्या आपण. ठीक आहे. बरं, आता हे तुम्हाला इथे दिसत असेल रिफ्लेक्शन. ही मी काही डिटेल इथे घेणार नाही. आत्ता आपण जे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल डिस्कस करू. उत्तरं हे सगळं अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश काय, आपण जे नेहमी म्हणतो शब्द एक्झाम ओरिएंटेड, टू द पॉईंट, हायेस्ट इनपुट आउटपुट रेशो, ते उगच नाही. सतत काहीतरी एक्झाममध्ये आपलं रिफ्लेक्शन दिसत असेल आणि मी नेहमी म्हणतो की किमान मिनिमम लेवलला 10 ते 12ची रेंज ही पॉसिबल आहे. विचार करा, आपण 15च्या 15 कधी क्लेम पण नाही केले आणि पॉसिबल पण नाही, हे पण आपण मान्य केलं पाहिजे. साहजिक एक्झाम आहे शेवटी, 15 पैकी 15 शक्यच नाही. कधी यावर्षी आलं तर समजा तिथं एकदा आपलं काय म्हणतो थुका लागला. पण 10 ते 12ची रेंज ही आपण जर सतत मिनिमम करत असेल आणि तेवढे मार्क येत नाहीत तर आपण दिशा कुठेतरी भरकटतोय, लक्षात घ्या. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, एवढं सगळं रिफ्लेक्शन कसं काय दिसतं बघा ना तुम्ही. म्हणजे लिटरली खरंच आवर्जून टेलिग्राम चॅनलला जाऊन बघा आणि तुम्हाला दिसेल. ह्याच्यात एकच गोष्ट आहे, PYQ बेस स्ट्रॅटेजी. PYQचं खूप चांगल्या पद्धतीनं मायक्रो ॲनालिसिस केलेलं आहे आणि त्याच्यानुसार मग मी काही गोष्टी सांगत असतो तुम्हाला की ह्या गोष्टी करा. बघा जाऊन. ह्याचा अर्थ काय की बरोबर अर्थनीतीचं बुक, द इकॉनॉमिक गाईड किंवा अर्थनीतीचा कंटेंट आयोग फॉलो करतो. ॲज इट इज प्रश्न आला, अजिबात माझा क्लेम नाही. म्हणजे मी काय म्हणतो नेहमी की आयोग आपल्याला नाही फॉलो करत, मला नाही फॉलो करत. हे पुस्तक असं आहे, मी आयोगाला फॉलो करतो. हे ऑन रेकॉर्ड सांगावं लागतं. हे आधीही तुम्हाला सांगितलेलं आहे. का? कारण आयोगाच्या PYQच्या आधारावरच आपण काहीतरी स्ट्रक्चर ठरवू शकतो आणि त्या स्ट्रक्चरच्या अवतीभोवती प्रश्न असतात. हां, नक्कीच 2-3 प्रश्न हे आउट ऑफ बॉक्स असतात, आउट ऑफ सोर्स असतात. मी तेही सांगतो ऑन रेकॉर्ड की आपल्या सोर्समधून 2 ते 3 प्रश्न आलेले नाही आहेत, काही हे नाही. कारण ते शक्यच नाही 100% क्लेम करणं, ते कधीतरी पॉसिबल आहे. त्यामुळं आयोग आपल्याला फॉलो करत नाही तर आपण आयोगाला फॉलो करतो आणि हे वारंवार सिद्ध होतं आहे. PYQ बेस स्ट्रॅटेजी, एक्झाम ओरिएंटेड हा शब्द उगाच नाही टाकत 10 वेळा मी, त्याला काहीतरी बेस आहे. ठीक आहे. सो हा सगळा प्रकार बघून घ्या. हे बेस इयरवर प्रश्न आहे. इथं आपला हा सगळा बॉक्स तुम्हाला डायरेक्टली एवढा बॉक्स केला की संपला, एक क्वेश्चन आला. आणि ह्याचं महत्त्व आता नाही करणार तुम्हाला. म्हणजे एवढं जर सगळं अवेलेबल आहे, फक्त आपल्याला करायचं आहे, तर विचार करा पॉईंटने रिझल्ट ज्यावेळेला जातो ना तेव्हा वर्षानुवर्ष इथं जे 4-5 वर्षे घालावं लागतात ना त्याचा त्रास तुम्हाला नंतर कळतो. बघा आता काय असेल ते. हे पण पंचवार्षिक योजना, हा चार्ट ॲज इट इज आहे ना रे. ठीक आहे. इथं पण हे मैत्रीचा प्रश्न हा जो आलेला, म्हणजे विचार करा किती गोष्टीवर आपण काम केलं आहे जे तुमच्या समोर आहे. हा प्रश्न आता RBIची स्थापना, बँकांचं राष्ट्रीयकरण किंवा काय, हा कंटेंट जर सरळ सरळ रिफ्लेक्ट होत असेल, नॉट अ जोक. एवढं फक्त आपल्याला करायचं आहे. काय आहे? ह्या संस्था आणि या संस्थांचे वर्ष सगळं आता इथे हे सगळं दिलेलं. इव्हन हे सुद्धा आता हे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल, म्हणजे कंबाईनवाल्यांसाठी बजेट करायचं का नाही, आर्थिक पाहणी अहवाल करायचं का नाही, केंद्राचं करायचं की महाराष्ट्राचं करायचं का, सोडून द्यायचं, द्या सोडून. हे तुमच्या समोर आहे काय आहे ते. हे रिफ्लेक्शन पेज नंबर सेट टाकले बरं का. प्रत्येक गोष्ट कुठल्या पेज नंबरला आहे, तुम्ही ज्यांनी ऑलरेडी झेरॉक्स काढून घेतलेला आहे कंटेंट किंवा आपलं इकॉनॉमिक्स गाईड पुस्तक ज्याच्याकडे आहे आणि नोट्सची झेरॉक्स हे ज्याच्याकडे आहे त्यांनी पेज नंबर सहित व्हेरीफाय करावं, काहीच हरकत नाही. हे सुद्धा आता हे लेक्चरमध्ये क्लिअर कट घेतलेलं आपण, हे लेक्चर आणि हा सगळा एरिया इथलचा. ठीक आहे. चलो, रिफ्लेक्शन डिटेलमध्ये नाही घेणार मी. तुम्हाला इथं क्वेश्चन आणि त्याची उत्तरं हे आधी प्रायोरिटीने सांगू. आणि तुमची दुपारपासून जे फीडबॅक आले सगळ्यांचे खूप खूप खरंच धन्यवाद. म्हणजे जेन्युनली ज्यांना असं वाटलं की आपण ज्या इन्स्टिट्यूटला किंवा ज्या सरांना फॉलो करतो आहे आणि त्यांचं सगळ्या गोष्टी किंवा मॅक्झिमम गोष्टी म्हणून आपण रिफ्लेक्ट होत आहेत, तर त्या सगळ्या बाबतीत तुमची जी प्रतिक्रिया असते ही आमची कामाची पोचपावती असते. मागच्या काही वर्षांपासून सतत इकॉनॉमिक्सवर, अर्थशास्त्र या विषयावर जे काम करतो आहे त्याचं समाधान कालच्या आणि आजच्या एक्झाममध्ये मिळालं. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये 105 पैकी नॉट अ जोक 70+ प्रश्न आहेत. ते सुद्धा विथ प्रूफ तुम्हाला उद्या PDF येईल, डोंट वरी. काहीतरी टाकलेलंच आहे तिथं मी, 70+ प्रश्न. हे अतिशोक्ती नाही आहे. आणि सेम आत्तासुद्धा कंबाईनच्या एक्झामला जवळपास 10 ते 12ची रेंज ही मी तुम्हाला डेफिनेटली दाखवतो. ठीक आहे. सो याचा फायदा घ्या. आता जे नवीन विद्यार्थी असतील कोणी, आवर्जून तुम्ही डिसाईड करा. असं काही नाही की फॉलोच केलं पाहिजे, तुम्हाला नंतर कळेल काय असेल काय नाही ते. चला, हा पहिला प्रश्न, याचं उत्तर सांगतो तुम्हाला. आत्ताच सांगितलं CSO याचा आधारभूत वर्ष आणि त्याचा चार्ट आहे. याचं उत्तर आहे 4, फक्त C. डिटेल व्यवस्थित ॲनालिसिस मी नंतर सेपरेट व्हिडिओ येणार आहे. एक एक प्रश्न कुठला होता, कन्सेप्टचा, फॅक्टचा, बरं पुढच्या एक्झामसाठी याच्यातून काय घ्यायचं आहे, ती दिशा कशी असली पाहिजे, डोंट वरी, सगळं व्यवस्थित ॲनालिसिस मी सांगेल तुम्हाला. इथं आता फक्त
उत्तर देईल. चला, पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजनेवर फॅक्ट्स याच्यामध्ये क्लिअर कट ग्रोथ रेट डिसाईड केलेला आहे. इथं आता हे फॅक्ट पाठच पाहिजे का, तर 2 अँगल आहे त्याला. ज्यांनी फॅक्ट्स पाठच केले पाहिजेत, करता येतात त्यांनी कराच. पण माझं असं म्हणणं आहे की सर सगळेच फॅक्ट्स पाठवत नाहीत मला. फक्त नीट अभ्यास, विषयाची ज्याला आपण म्हणतो डेप्थ गाठली पाहिजे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, अंडरस्टँडिंग, हे शब्द मी वारंवार जे वर्गात वापरतो ना, बघा आता ज्याचा नीट अभ्यास आहे त्याला लक्षात येईल. 5वी 6वी 9वी 12वी पंचवार्षिक योजना आणि इथं टार्गेट किंवा ग्रोथ रेट, GDP ग्रोथ रेटचं टार्गेट ठेवलं होतं. तर 8%, 6.5%, 5, 4.4 ह्याच्यावरून लक्षात येतं आपल्याला. विशेषतः मी जर म्हणलं तुम्हाला 8व्या पंचवार्षिक योजनेपासून पुढं ऑनवर्ड्स आपला ग्रोथ रेट जास्त आहे किंवा सरकारने पण टार्गेट जास्त ठेवलं, याचं काय कारण आहे वर? म्हणजे लिटरली फॅक्टचे सुद्धा प्रश्न तुमच्या बेसिक कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर सॉल्व्ह करू शकतात. मग तेवढी ताकद आपल्याला निर्माण केली पाहिजे. आपल्याला काय फक्त वरवर साधं सिंपल करायची सवय लागली. जड असलं काही की झेपत नाही, करायचंच नाही, असं नका करू. बघा ना, साध्या कन्सेप्ट जर तुम्हाला नीट क्लिअर असेल, टॉपिक पूर्ण नीट क्लिअर असेल, तर इथं मी 8वी पंचवार्षिक योजना का घेतली? LPG रिफॉर्म्स 1991, त्याच्यानंतर 1992ला 8वी पंचवार्षिक योजना. मग LPG रिफॉर्म्स नंतर काय झालं? गुंतवणूक वाढली, देशांतर्गत परकीय गुंतवणूक वाढली, औद्योगिकरण वाढलं, वस्तू सेवांचं उत्पादन वाढलं, GDP ग्रोथ रेट, म्हणजे सगळे न्यू इकॉनॉमिक पॉलिसीनंतर मोठ्या प्रमाणात बदल झाले भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आणि ग्रोथ रेट वाढला. सरकारने पण टार्गेट जास्त ठेवलं. सो ऑब्व्हियसली मग 9वी असेल 12वी असेल तर त्याचा ग्रोथ रेट हा पुढे जास्त दिसेल ॲज कम्पेअर टू हे. म्हणजे लॉजिकने सुद्धा हे उत्तर सुटतं, पण ते लॉजिक अभ्यासाच्या आधारावर असले पाहिजे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटीच्या आधारावर असलं पाहिजे. आपण ज्या पद्धतीनं घेतो ना बॅचमध्ये, सुरुवातीला फार जड जातं. सर खूपच कन्सेप्च्युअल घेतात. इव्हन फॅक्टसुद्धा तुम्हाला कन्सेप्टच्या विषयी सॉल्व्ह करतात, म्हणजे हे आत्ता दाखवून दिलं डेमो. बाकी पाठांतर केलं तर ते येईलच ना सरळ, पण पाठांतर किती करणार, किती डेटा आहे, किती आकडेवारी आहे, बघा आता इकडं. चला हां, ह्याला आता हे पाठ करा. पाठ करायला पण आहेच ना प्रश्न. हां, इकडं हा एक प्रश्न राहिला, हा एक घेऊ. 19चा हे झाला, पंचवार्षिक योजनेचा झाला. यस, हा 23चा. हां, आता इथं बघा 1-2 प्रश्न अकाउंटिंग, ऑडिटिंग या अँगलने आलेले आहेत, जरा आपल्या कोर इकॉनॉमिक्सच्या व्यतिरिक्त. मग इथं सुद्धा जर तुम्हाला असं वाटलं सर हा आपला एरिया नाहीच आहे, हा आपला प्रश्नच नाही आहे, तर मग जनरल बघा ना, अकाउंटिंग आणि ऑडिटिंग आपल्याला कळते. सार्वजनिक वित्तामध्ये मी तुम्हाला कॅगचा रोल सांगत असतो, CAG, CGA, आणि मग तेच परत सांगतो की आपण ज्यावेळेला समजून घेतो ना एखादा विषय किंवा कन्सेप्ट, उत्तर देऊ शकतात. जनरल अकाउंटिंगचे हे सगळे स्टेटमेंट आहेत, तुम्हाला लक्षात येईल, याच्या बेसिसवर उत्तर काढू शकता. D वाला ह्याच्यात येत नाही, म्हणून ABC हे तुमचं उत्तर आहे. अजून ह्याच्यावर पुन्हा डिटेल बोलेल की याचा काही सोर्स आहे का, ह्या प्रश्नाला कुठून टॅकल करायचं सगळं सांगतो. आता ह्या प्रश्नाबद्दल काय बोलायचं? किती अवघड प्रश्न आहे. RBIची स्थापना कधी झाली, किती वेळा घेतो वर्गात? फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पूर्ण इकॉनॉमिक्स या विषयाची जी काही चिरफाड केली आपण, जे सेग्रिगेशन केलं आहे, जे फ्रॅगमेंटेशन केलेलं आहे, कन्सेप्ट, फॅक्ट्स, करंट, बजेट सर्वे, योजना, लोकसंख्या, पॉलिटी अँगल, मग मागच्या काही वर्षापासून उगाच आपण अर्थनीती द इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स हे नाव नाही ठेवलेलं आहे. तेवढं काम केलं त्या विषयावर, ज्याचं रिफ्लेक्शन आता दिसतंय तुम्हाला. काय आहे सरळ बघा ना, बेसिक एकदम. आणि हे पण वर्गात सांगतो किंवा लेक्चरमध्ये किंवा टेस्ट सिरीज, ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट सिरीज. काय आहे, भारतातील 14 व्यापारी बँकांचे जुलै 1959 राष्ट्रीयकरण करण्यात आलेले. मी नेहमी सांगतो त्या एका तासाच्या प्रेशरमध्ये परीक्षेत लक्षात येत नाही, आयोग छोटी बारीक काहीतरी चूक करतो, पिन मारतो, आणि मग काय होतं, वाचताना पहिलं वाक्य बरोबर आहे, दुसरं वाक्य यस 14 बँकात बरोबर आहे, तिसरं जुलैमध्ये SBIची स्थापना 55मध्ये यस, मुख्यालय मुंबई, कळतच नाही. बरं, ऑप्शन तसे नाही आहेत, ठीक आहे सगळे अवलंबू, पण काहीतरी इथं आपल्याला आयोग फसवायला बसलंच ना. हे 59 इथं लक्षात येत नाही. मग 59 की 1969 आहे, हे पण मी वर्गात किंवा टेस्ट सिरीजमध्ये करतो का जाणीवपूर्वक. परत जे फक्त टेलिग्राम चॅनलवरचे क्विज सोडत असतील तिथं पण लक्षात येतात का, आपल्या अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलवरचे प्रश्न अवघड का असतात, चुकणाऱ्यांचं प्रमाण का जास्त असतं. आपण असंच बारीक कुठंतरी काहीतरी चुकवतो जे की आयोग करतं. मग ह्या आयोगाचा पॅटर्न आहे. PYQ बेस सगळी स्ट्रॅटेजी आपली असते, हे इथं लक्षात घ्या. भारतातील 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण 1969, परत 1980 6 बँकांचं. बेसिक फॅक्ट्स आहे झालं. म्हणजे हे इथं चुकीचं दिलं त्यांनी फॅक्ट्स. हां, आणि याचं उत्तर काय येतं मग? B सोडून बाकी सगळे A, C आणि D हे उत्तर तुमचं. ह्याला काय वेगळं सांगायची गरज नाही. आणि तुम्ही आता म्हणत असाल सर हे एवढं असं सांगताय किंवा परत अजून बॅच किंवा आपण घेतलेलं सांगितलंच पाहिजे चांगल्या गोष्टी. काय होतं, आपल्याला म्हणजे प्रमोट करायला बॅच किंवा पुस्तक चांगलं सिद्ध झालं आहे, लोकांना फायदा होतो आहे, विद्यार्थ्यांना मार्क मिळतात, तर सांगितलंच पाहिजे.
नाहीतर मग ती जंगली रमीची ॲड केलेली चालेल का? लोकांना वाईट चुकीच्या धंद्याला तर लावत नाही ना आपण. त्यामुळे वाईट गोष्टी उलट लवकर शेअर करतो पटापट, पण चांगल्या गोष्टी नाही. आवर्जून हा व्हिडिओ, हे लेक्चर, हा कंटेंट खरंच सगळ्या विद्यार्थ्यांना शेअर करा जर तुम्हाला फायदा झाला असेल तर. आणि माझं हेही म्हणणं आहे, दावा आहे, जर तुम्हाला वाटलं की नाही काहीच नाही किंवा ह्याच्यात काही हे नाही असंही सांगा की बाबा नको फॉलो करू म्हणून. ठीक आहे, त्यामुळे चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. इथं तुम्हाला दाखवतोय क्लिअर कट. आणि टेलिग्रामवर जाऊन डिटेलमध्ये जर अजून बघितला तर लक्षात येईल. एवढ्या प्रमाणात रिफ्लेक्शन जर दिसत असेल तर का नाही फॉलो करायचं, आणि मग आपण पण का नाही सांगायचं. आवर्जून बॅचबद्दल, आपल्या सगळ्या बुक्सबद्दल किंवा नोट्सबद्दल एकदा आढावा घ्या. आत्ता जरी चूक झाली असेल तर पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी पश्चातापाची वेळ येऊ देऊ नका. मग मेन्स असेल किंवा पुढच्या प्री असतील, आत्ता येणारी ही मेन्स गडबची आणि त्याच्या पुढं गटकची, आणि मग पुढच्या राज्यसेवेच्या प्री आणि मेन्सच्या सगळ्याबाबत एकदा अर्थनीतीचा आवर्जून विचार करा. ठीक आहे, चला हे सगळं बेसिकवालं होतं, म्हणजे खूप परफेक्ट करणं गरजेचं होतं. आणि इथं जर तुमचा उत्तर म्हणजे हे जर प्रश्न चुकला असेल तर लक्षात घ्या, आपल्याला असं वाटतं की प्रश्न ओळखीचा आहे, सर माहिती हे काय डेटा आलेलाच आहे, कंटेंटमधलाच आहे, का चुकलं? परफेक्शन नसणे. चला पुढं नेक्स्ट. हां, इथं आता ह्याचं पण क्लिअर कट. गुंतवणूकदार, उद्योजक यांना हे अशा काही कीवर्ड्सवरून काय होतं की तुम्हाला जर लॉंग फॉर्म माहिती असेल कशाचं, हे मैत्रीचं पण किंवा अजून काही इन्फॉर्मेशन बेसिक तुम्ही उत्तर देऊ शकता. सो याचं उत्तर आहे मैत्री. डिटेल ह्याची परत इन्फॉर्मेशन सांगेल. नेक्स्ट, पुन्हा महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल हे विचारलेलं आहे. आणि राज्याच्या स्वतःचा कर महसुलातील कराचा वाटा. आता हे परत बजेट आणि सर्वेमधला जो काही आकडेवारीचा पार्ट असतो, त्याची जी रँकिंग असते, क्रोनॉलॉजी असते, सिक्वेन्स असतो, तो आपण तिथं घेतलेला आहे, तो विचारलेला आहे. इथं एकूण रुपया असा येतो, रुपया असा जातो, त्या टाईपमध्ये. सो इथं येतो वस्तू व सेवा कर, ज्याला आपण SGST म्हणतो, स्टेट राज्याचा जो असलेला तो. याचं उत्तर आहे 3. नेक्स्ट, काय प्रश्न आहे बघा आता. परत फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स. काम जर अर्धवट झालं असेल तुमचं तर अजूनही वेळ गेली नाही, पुढच्या एक्झामसाठी तयार राहा. त्यातही आपल्याला क्लिअर कट एक माहिती आहे, IFCI ही पहिली विकास वित्तीय संस्था भारतातली, फायनान्शियल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट म्हणतो आपण त्याला, 1948. आणि मग अचं 1948-2, अचं 2 एकाच ठिकाणी, बाकी कुठंच नाही, तरीही उत्तर मिळतं. म्हणजे बाकीच्या संस्था जरी नसेल माहीत तरी थेट उत्तर मिळतं 2. फॅक्टसाठी परफेक्शन किती गरजेचं आहे, पटापट उत्तर येतात. कॉम्पिटिशन खूप आहे, लक्षात घ्या. एका म्हणजे पॉईंटनी रिझल्ट जातो आहे, तर एका मार्काने तुम्ही जर गमवत बसाल तर कुठं जाणार. साधे हातचे मार्क जर गेले असतील तर विचार करा, जे अवघड आहेत, जे थोडे आउट ऑफ सोर्स आहेत सोडून द्या, पण हातचे मार्क गमावू नका. नेक्स्ट, परत करंट म्हणा किंवा योजना अशा टाईपमध्ये जो एरिया आपण तोही कव्हर करतोय, घेतोय. हे 2 प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान, याचं उत्तर 2. ठीक आहे, म्हणजे योजना, अभियान, इनिशिएटिव्ह त्या कॅटेगरीमध्ये मोडतो. हां, इथं हा जरा थोडा डिटेलमध्ये गेला म्हणता येईल क्वेश्चन. डेफिनेटली सगळेच एकदम वरवरचे इझी कसं देईल मी सांगतो नेहमी, काही इझी, काही मीडियम आणि काही हार्ड आणि काही एकदमच आउट ऑफ सोर्स ज्याला म्हणतो, हे काय म्हणतो आपण त्याला, कॉम्बिनेशन आयोग ठेवतं म्हणजे ठेवतं. आता हे परत बेनिफिट याला मिळतं जरा थोडा अभ्यास व्यवस्थित आहे, डिटेलमध्ये आहे. ते अनुदान, केंद्र सरकारकडून प्राप्त होणारे अनुदान ही महसुली जमेची बाब आहे किंवा प्रमुख घटक आहेत. सो याच्यामध्ये ह्याचे हे सगळेच पॉईंट येतात. सो युअर आन्सर इज 4, ABCD. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 30. आता इथं परत हा तोच मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ऑडिट आणि अकाउंटिंग. आता तुम्हाला सर हा सहकारच आहे का, तर परत सहकारामध्ये ही ऑडिटिंग अकाउंटिंग विचारलेली आहे. मग आता एखादा दुसरा प्रश्न हा थोडा बाहेर जातो, त्याच्यातही जर नीट बघितलात तर पुन्हा थोडं लॉजिक, थोडं अभ्यासाच्या आधारावर इथं हे करू शकतो आपण बेसिक लेवलला. ठीक आहे, सो ह्याच्यामध्ये इथं फक्त हे जनरलायझेशनमध्ये बघितला तर सहकारी गैरव्यापार संचालकाला जबाबदार होऊन आर्थिक दंड करणे हा एक मुद्दा जरा थोडा ऑड येतो, आणि बाकी याच्यातल्या सगळ्या गोष्टी येत आहेत. हे पण तुम्हाला व्यवस्थित सोर्ससहित सांगेल नंतर. पुन्हा एखादा अहवाल आंतरराष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, इथं डेट, पुन्हा फॅक्च्युअल डेटा, आणि ह्या 2 गोष्टी इथलच्या याबरोबर आहेत. मग कुठल्याही अहवालासंदर्भात हा परत आला करंटच्या अँगलने आपण घेऊ. म्हणजेच बघा, कन्सेप्ट पण आहे, बेसिक फॅक्ट्स पण आहेत, योजना इनिशिएटिव्हचा अँगलने विचारलेला आहे, 1-2 आउट ऑफ सोर्स पण आहेत, आणि मग पुन्हा करंटच्या अँगलने पण.
ठीक आहे, याचं उत्तर आहे ए चूक आहे आणि बी आणि सी. मग बी आणि सी कुठे आहे? 3. चलो क्वेश्चन नंबर 31. आता पुढं आला बजेट आणि सर्वेचा पार्ट. करायचा की नाही भारत सरकारच्या 2024-25च्या अर्थसंकल्पाचे प्रमुख हे. आता यावेळेस एक्झाम पुढं मागे झाल्या म्हणून ठीक आहे, तुम्हाला डाऊट होता सर कुठलं बजेट करायचं, पण दरवर्षी असं होतंच असं नाही ना, एक्झाम त्याच वेळेला होतं. तर मग आपलं काय काम आहे की शक्यतो तुम्ही जर आता लॉंग टर्म थांबणार आहात किंवा थांबलेला असाल तर जेवढं शक्य आहे तेवढं दरवर्षीचं बजेट करायचं, त्या वर्षीचं म्हणतोय मी. आता आयोग मागे पुढं जाईल, 3 वर्षापूर्वी जाईल, ते आपल्याला करायचं नाही ना, 4-4 वर्षापूर्वीचं. पण जेवढं शक्य आहे तेवढं करा. आता मागच्या वर्षीचा बजेटचा व्हिडिओ हा फ्रीमध्ये यूट्यूबला अवेलेबल आहे. मला वाटतं 2.5-3 तास, फक्त आपल्याला ती 3 ताससुद्धा त्याला द्यायचे नाहीत. कशाला? बरोबर, म्हणजे करायचा का नाही हा मुद्दा येतोच, पण माझं म्हणणं आहे जर वेळ असेल 3 तास द्यायला काय प्रॉब्लेम आहे, फक्त ते पण अवेलेबल आहे, त्याच्यावरून हा प्रश्न सॉल्व्ह होतो. चला क्वेश्चन नंबर 32. ह्याचं उत्तर आहे केवळ आता ही इन्फॉर्मेशन आहे, कशावर काय खर्च केला काय नाही असा परत एक चार्ट आहे, टेबल आहे, टेलिग्रामवर हे सगळं दिलेलं आहे, तुम्ही बघा, त्याच्यातून ठरवू शकतो आपण. ह्याच्यात वाक्य तयार केलेत आयोगाने. परत सेम आकडेवारी, आर्थिक पाहणी अहवाल, त्यात पण महाराष्ट्र, आणि मग त्याच्यात थोडं आधीचं. याचं उत्तर आहे 2ऱ्या क्रमांकावर. इथं वर्षानुसार परत आकडा किंवा पहिला का दुसरा तिसरा हे व्हॅरी होतं बघा. हा प्रश्न पुन्हा जनरल बेसिक, मला नाही वाटत हा चुकायला पाहिजे तुम्हाला कोणाचाच अजिबात. आणि जर हा चुकत असेल तर मग पुन्हा आपण बेसिकलाच कमी आहेत, हे लक्षात घ्या. क्लिअर. अकाउंट अँड ऑडिटिंग विचारलेलं आहे, लेखा आणि लेखापरीक्षण. भलेही प्रश्न थोडा ऑडिटिंग अकाउंटिंगबद्दल असेल, पण ऑप्शन जर नीट बघितलात तर उत्तर क्लिअर कट मिळतं 1 नंबरचं. नेक्स्ट हा पण परत आता एक्झॅक्टली इथं कुठं कन्सेप्ट आहे किंवा काय एक पुस्तकात आहे कशात आहे बनवशा, पुन्हा विषयाची अंडरस्टँडिंग इथं बेसिक क्लिअर होते. भारतातील मृत्यूदर कमी होण्यामागचे कारणं कुठली? ह्याच्यामध्ये हा एक पार्ट जर सोडला तर बाकी 3ही येतील, म्हणजे सी नाही आहे. आणि मग इथं क्लिअर कट तुमचं उत्तर येतं सी नसलेलं ए, बी आणि डी म्हणजे 4. आता याचं उत्तर असंच का काय काय नाही हे सगळं एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला नंतर मी सांगेल. सो दिस इज ऑल अबाउट 15 क्वेश्चन आणि त्याचे उत्तर तुम्हाला तात्पुरते मिळाले, काय काय नाही डिटेल बदलण्यापेक्षा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि याच सगळ्या गोष्टी परत सांगतो, त्याच्या आधीच्याही गोष्टी अशाच सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. तुम्ही किती ऐकताय, काय फॉलो करताय त्याच्यावर तुमचं रिझल्ट डिपेंड आहे. आपण असंच जर भटकत बसलो 3-4 वर्ष इथंच घालायचे असतील तर तुमचं चालू द्या कार्यक्रम, पण टू द पॉईंट, एक्झाम ओरिएंटेड. आणि PYQ ॲनालिसिसचं महत्त्व कळालं का? फक्त PYQ बघतो, सॉल्व करतो नाही, आपण याच PYQचं ॲनालिसिस करून डायरेक्शन ठरवतो. आयोगाचा क्वेश्चन पॅटर्न कसा असला पाहिजे किंवा आयोग कुठं फसवतं विचार करा. साध्या गोष्टी एका वाक्यामध्ये आयोग सांगतात, तिथं आपल्याला लक्षात येत नाहीत. अशा बऱ्याच गोष्टीवर आपण काम केलं. ठीक आहे. सो अजून तुमची काय डिमांड आहे किंवा काय असेल ते आवर्जून सांगा. तुमचे फीडबॅक, तुमची प्रतिक्रिया या आत्ताच्या कंटेंटवर किंवा या व्हिडिओवर नक्की मेन्शन करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. पुन्हा इन डिटेल याचं ॲनालिसिस परत सांगतो, आता ते तरी मिस करू नका. पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला महत्त्वाचा एक रोडमॅप मिळेल की आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारायला लागले किंवा आपण अजून कुठली अपडेशन स्वतःमध्ये करणं अपेक्षित आहे. इव्हन आम्हालासुद्धा काही अजून नवीन एरिया काही गोष्टी सापडल्या त्यासुद्धा मी अपडेशन टाकतोय टेलिग्रामवर असेल किंवा पुढे लेक्चर घेऊ. ठीक आहे. सो भेटू पुढच्या इन डिटेल व्हिडिओमध्ये. सो तोपर्यंत यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, पुढचे अपडेट तुम्हाला मिळतील. थँक्यू सो मच.